नाशिकच्या आडगाव परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एका अपंग महिलेची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दिनांक 5/3/2024 रोजी तक्रार दाखल केली गेली होती. मात्र 2 महिने उलटूनही अद्याप कुठलीही कारवाई या आरोपींविरोधात केली गेली नाही. तसेच दिनांक 22/5/2024 रोजी पुन्हा एक सराईत गुन्हेगार अयूब अब्बास शेख यांनी देखील मला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून सराईत हे अद्याप मोकाट असून पोलिसांनी अद्याप कारवाई केली नसल्याने अपंग महिलेने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या दालनात जाऊन दाद मागितली आहे. सविस्तर असे की नाशिक येथील जाधवमळा न्यू इंग्लिश स्कूल आडगाव येथे राहणाऱ्या सविता बापू जाधव या महिलेने तिच्या घरात कुणीही नसताना घरातून संशयित मनीषा राजेंद्र वाळवी, विकास प्रकाश वानखेडे, प्रवीण वानखेडे, कांचन वानखेडे, अयूब शेख इसमांनी रोख रक्कम 44,000 व घरातील घरगुती सामानासह गॅस व इतर वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार आडगाव पोलिसात दिली आहे.